नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। तर सकाळचे वाजले 10 आणि मी स्वयंपाकाची तयारी करते। स्वयंपाकामध्ये बनवणार आहेत वडापाव, मस्त असे गरमागरम। तर जो काही मसाला प्रिपेअर करायचा होता तो सर्व मी करत आहे। तर म्हटलं चला साइड बाय साइड व्लॉगला सुद्धा सुरुवात करूयात। तर कसं बनवते ही मी थोडक्यात तुमच्यावर शेअर करते। याआधी पण एक शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला होता ज्यामध्ये की डिटेल रेसिपी दाखवली होती। तर तो शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तरी चालेल, अदरवाइज मग इथे शॉर्टकटमध्ये थोडीशी रेसिपी मी दाखवते। तर चला रेसिपी तर शेअर करतेच, त्यासोबत आजचं शिवणकाम आणि बाकीचं रुटीन कसं होतंय ते सुद्धा तुम्हाला थोडक्यात दाखवते। तर चला आपण रेसिपी पाहून घेऊया सुरुवातीला, कारण की जे काही चॉपिंगचं कटिंगचं काम आहे ते सुरुवातीला झालं ना मग रेसिपी करायला काहीच वेळ लागत नाही। तर आता इथे काय काय प्रिपरेशन केलंय ते तुम्हाला थोडक्यात दाखवते। सगळ्यात पहिले तर इथे हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक जे आहे ते छान अशी त्याची पेस्ट करून घेतली मिक्सरमधून। या व्यतिरिक्त इथे घेतलेला आहे कढीपत्ता वॉश करायचा आणि त्यानंतर मग घेतलेली आहे कोथिंबीर। या व्यतिरिक्त लागणार आहे आपल्याला ओवा, तर ओवा सुद्धा मी घेते म्हणजे ओव्याने छान टेस्ट येते, कारण की वडापावमध्ये ओवा पाहिजेच। तर ओवा, त्यानंतर लागणार आहे आपल्याला मीठ आणि त्यानंतर मग जो काही वडापाव आपल्याला बनवायचा आहे त्याचं जे काही बेसन पिठाचं मिक्स असेल ते इथे बनवून घेते। त्यासाठी मी काय केलं आहे, इथे बेसन पीठ घेतलं आहे, सम्राट ब्रँडचं बेसन पीठ आहे। वडापाव छान होतात आणि जो काही कवर असतो वडापावचा वरचा थिन लेअर बनतो आणि छान होतात वडापाव। तरी ते बेसन पीठ अराउंड मी 1 वाटीला थोडंसं जास्त इतकं घेतलं, त्यामध्ये थोडीशी हळद, त्यानंतर मग खायचा सोडा आणि थोडंसं मीठ घातलं। तर हे मिक्स करून घेते, नंतर पाणी ॲड करून आणि यामध्ये बटाटे बॉईल केलेले आहेत। तर ते बटाटे आता सुरुवातीला सोलून घेते आणि त्यानंतर मग मसाला प्रिपेअर करताना तुम्हाला दाखवते। अगदी थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचे, एकदमच सोबत सगळं पाणी ओतू नका, कारण की मग नंतर गिठुळ्या होतात त्याच्या आणि मग व्यवस्थित होत नाही। किंवा बेसन पीठ जे आहे ना ते चाळणीने चाळून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे मग त्याच्यामध्ये कोणते लम्स वगैरे राहत नाही आणि व्यवस्थित मिक्स होतं। जर तुम्हाला हळद नसेल टाकायची ना तर हळद सुद्धा स्किप करू शकता, कारण हळदीने कधी कधी ना जे काही आउटर कवर असतं ना ते एकदम असं लालसर दिसायला लागतं। त्यामुळे त्यासाठी मी एकदम किंचित थोडीशी अर्ध्या चमच्याला कमी म्हणजे पाव चमचा इतकी जी काही हळद पावडर आहे ती घातली आहे। सुरुवातीला मी काय करायचं ना, जो काही डीमार्ट आहे ना तिथून जे लूज बेसन पीठ येते ना ते वापरायची, पण त्यांनी वडापाव किंवा बेसन पोळी वगैरे एवढी छान होत नव्हती। म्हणजे जो काही स्टिकीनेस असतो ना तो खूप कमी होता त्याला, त्यामुळे मग मी सम्राटचंच घेऊन यायला लागली आणि सुरुवातीपासून तेच वापरते। त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये काही चेंज केला नाही, कारण की मग जर चांगलं बनत असेल तर मग कशाला उगाच चेंज करून पाहिजे। बटाटे ऑलरेडी बॉईल केलेत, बटाटे मी सुरुवातीला ना कट करून बॉईल करायचे, पण आता तसंच टाकलं होतं आणि थोडंसं मीठ टाकलं होतं बॉईल करताना। तर ते सुद्धा आता कुकर थंड झाला का पहिल्यांदा ते सोलून घेते आणि त्यानंतर मग मसाला प्रिपेअर करते। हे जेवण करायला येते ना त्यावेळेस यांना मी पाव सोबत आणायला सांगितलेत, कारण की पाव असा काही प्लॅन नव्हता वडापाव करायचं म्हणून, म्हटलं चला आज थोडासा वेळ आहे आणि ब्लाऊजचं काम जे आहे ते सकाळीच मी कट करून काही ठेवलेलं नाही आहे, त्यामुळे मग म्हटलं चला 2 झाले तरी चालेल आज। कारण की एक वेलवेटचा शिवायचे, जे की मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की वेलवेटचा ब्लॅक कलरचा ब्लाऊज पीस आहे, पण त्याचा अस्तरच नाही। ज्यावेळेस मी कट करायला बसले ना त्यावेळेस मला आठवलं, तर म्हणलं जाऊ देत आता ज्यावेळेस अस्तर वगैरे घेऊन। आता हे येताना यांना सोबत मी अस्तर आणायला सांगेल, कारण की खाली जात बसा परत अस्तर आणा यामध्ये बराचसा वेळ जातो। तर बेसन पीठ आता मी मिक्स केलं आहे आणि तुम्हाला दाखवते की कशी कन्सिस्टन्सी केली। तर अशा पद्धतीने मिक्स करून घेतलंय आणि छान एकदम गुठळ्या वगैरे काहीच राहिलेलं नाही, सर्वच एकदम छान मिक्स झाले। तर आता हे साईडला ठेवते आणि बटाटे जे आहेत ते पाहते। चांगले उकडले गेलेत, तर चला आता हे सोडून घेते आणि नंतर मग मसाला प्रिपेअर करताना तुमच्यासोबत बोलते। तर मध्ये एक दिवस ना मी साडीचं चॅलेंज घेतलं होतं की दिवसभर साडी घालून ठेवील, आणि त्यावेळेस काय पॉसिबल झालं नाही, म्हणजे साडी काढून टाकली मी। तर आज सुद्धा तसंच केलं मी, थोड्या वेळ जरी म्हणजे थोडीशी कॅपॅसिटी म्हणूयात आपण, साडी घालण्याची जी काही कॅपॅसिटी आहे ना ती वाढेल, त्यामुळे मग म्हटलं की चला घालूयात। कधीतरी फॉर अ चेंज मला असं वाटतं ठीक आहे, कधीतरी साडीत काम करायलाही छान वाटतं, तसंच काहीच आहे। पाहूयात आज दिवसभर तरी ठेवते की नाही।
तसं तर घरातलं काम सगळं आवरले, फक्त कपडे माझे बाकी राहतात, कारण की कपडे वॉश करायची माझी ना अजिबात इच्छा होत नाही. सर्व काम पटपट होतं, पण कपडे वॉश करायचा ना मला खूप कंटाळा येतो. तुम्हाला एक सांगते, आता सुरुवातीला काम पण चालू आहे आणि तुमच्यासोबत पण बोलते. जेव्हा माझं लग्न ठरलेलं होतं ना, ज्यावेळेस आपल्याला म्हणजे फर्निचर काय काय द्यायचं हे सर्व डिसाईड केलं जातं, त्यावेळेस मी म्हटलं होतं की मला कोणतीही गोष्ट दिली नाही तरी चालेल, पण मला वॉशिंग मशीन नक्की द्या आणि त्यासोबत टेबल, कारण की एक अभ्यासू किडा म्हणतो ना आपण, तसं होतं माझ्या पूर्ण लाईफमध्ये. म्हणजे खूप जास्त मला अभ्यासाची आवड होती किंवा शिक्षणाची म्हणूयात आपण असं. तर टेबल आणि फक्त वॉशिंग मशीन द्या असं मी म्हटलं होतं, पण काय आता सर्वच देतात बाकीचं पण एक जनरल जी विश मी केली होती की मला वॉशिंग मशीन द्या. आणि मग माझ्या बहिणीचं आणि माझं सोबत लग्न झालं तर दोघींना वॉशिंग मशीन दिली होती, आणि जी की आता खूप फायद्याची ठरते. जिथे आम्ही सुरुवातीला चंदननगरला राहायचो ना त्यावेळेस वॉशिंग मशीनला पॉईंट होता, त्यानंतर मग शिफ्ट केलं इकडं तारा पार्कच्या तिकडे, त्यानंतर तिथे पण काही पॉईंट नव्हता वॉशिंग मशीनसाठी, तिथे पण उचलून बाथरूममध्ये सेम ठेवावं लागायची. आणि आता इथे सुद्धा तीच गंमत होती, इथे सुद्धा उचलून ठेवावं लागते. तर पाहूयात त्यांच्याशी बोलून जर काही झालं तर ठीक, नाही तर मग आता जोपर्यंत आहे तोपर्यंत असंच मॅनेज करावं लागेल. लिटरली ती वॉशिंग मशीन ना उचलून इतकी खराब झाली आहे ना, म्हणजे पाठीमागून क्रॅक गेलेत तिला थोडेसे. तर एकदा त्या रिपेअरिंगवाल्यांना कॉल करून मला व्यवस्थित करून घ्यावं लागेल, कारण की एवढी महागाची गोष्ट जर खराब झाली तर आपण सहसा लवकर घेत नाही. मग तर पहिल्यांदा त्यांना बोलून ते पाहते, कारण की ते जे पॅम्पलेट म्हणजे पूर्ण बुकलेट देतात मशीनसोबत ते सापडावं लागेल सुरुवातीला, तेव्हाच मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, नाही तर मग गुगलवरून जर भेटला तर तिथे घेईल सर्व्हिसवाले. पण ते हे घरी असताना मला ते काम करून घ्यावं लागेल, नाही तर मग काय होईल की आपल्याला लेडीजला एवढं काय व्यवस्थित इलेक्ट्रॉनिक गोष्टीमधलं कळत नाही, मग नेमकं काय सांगायचं काय नाही. आणि संडेच्या दिवशी नेमकं त्यांची सुट्टी असते वर्कर लोकांची, जे कोणी असं म्हणजे ह्याच्या थ्रू काम करत असतील सर्व्हिस सेंटर थ्रू, तर ते एक डेला मध्ये असं पाहून व्यवस्थित करून घ्यावं लागेल, किंवा दुपारच्या वेळेस त्यांना थोडा वेळ बोलून ते काम करून घ्यावं लागेल. नेहमीच मी जवळ अशी एक पिशवी ठेवते, म्हणजे कचरा वगैरे असेल ना तर पटकन टाकता येतो, आजूबाजूला पडत नाही आणि काम जास्त वाढाव होत नाही. तर चला, स्वयंपाक करताना छान तुमच्यासोबत गप्पा झाल्या, आता थोडक्यात रेसिपी पाहूयात. सुरुवातीला कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे इतकं तेल घातलं आणि त्यामध्ये राई आणि जिरी थोडीशी घालून घेतली. या व्यतिरिक्त मग जो काही फ्रेश असा कढीपत्ता होता माझ्याजवळ तो टाकला, आणि कढीपत्ता टाकल्यानंतर चेहऱ्यावरती तेल इतकं उडतं ना, जेव्हा पण मी हेअर ऑइल बनवते ना तेव्हा सुद्धा सेम याच पद्धतीने होतं. तुम्ही चेहऱ्यावरील ॲक्शन पाहून तुमच्या लक्षात येतच असेल, रिॲक्शन पाहून. त्यानंतर मग जी काही अद्रक, हिरवी मिरची आणि लसूणची मी पेस्ट केली होती मिक्सरमधून ती त्यामध्ये टाकून घेतली. यावेळेस गॅसची फ्लेम जी आहे ना ती लोच ठेवायची, जेणेकरून की खाली कढईला काही लागणार नाही. आणि मी इतकी विसर झाल्यासारखं मला झालं होतं की मी जिरी परत ॲड केली, तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसलं असेल. पण चला, जिरीने टेस्ट चांगलीच येते त्यामुळे काही हरकत नाही. थोडासा ओवा घातला आणि त्यानंतर आता याला थोडा वेळ परतवल्यानंतर जे काही उकडलेले बटाटे आहे ते त्यामध्ये घातले. मला ना हाताने असे मॅश करायला बटाटे अजिबात आवडत नाही. जो काय आपला पावभाजीचा मॅशर येतो ना त्याने मी मॅश करते, म्हणजे हातही खराब होत नाही आणि चमचासुद्धा खराब होत नाही. तर अशा पद्धतीने सर्व बटाटे त्यामध्ये घातल्यानंतर थोडंसं हलवून घेतलं. जी हिरवीगार कोथिंबीर होती ती टाकली. कोथिंबीरशिवाय वडापावला तर टेस्टच नाही, दिसायला सुद्धा छान दिसते म्हणजे कोणतीही भाजी असली तरी. तर या मॅशरने आधी ते मॅश करून घेतलं आणि त्यानंतर मग थोड्याच वेळ, फक्त 5 ते 10 मिनिटच आपल्याला हे करायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करायची. वडापावसाठी लागणारं जे स्टफिंग आहे ना तर ते तयार झाले अशा पद्धतीने. कलर वगैरे ना खूपच सुंदर आला. थोडीशी हळद फक्त थोड्याशा प्रमाणात टाकायची, जास्त जर टाकली ना मग कलर थोडासा डाऊन होतो. तर आता सुरुवातीला ही जी भांडी ना बेसिनमधली ती क्लीन करते, म्हणजे माझं काम करायला थोडंसं लक्ष जाईल, नाही तर सिंक पूर्णच भरत जातो आणि काम काही उरकत नाही. आणि हे स्टफिंग जे आहे ना ते थंड करायला ठेवते आणि त्यानंतर मग छोटे छोटे गोळे बनवून वडापाव मस्त डीप फ्राय करूयात. त्यासोबत मी कट करणार आहे कांदा. चटणी वगैरे काहीच बनवणार नाहीये, सिंपलच आहे. सॉस वगैरे घेईल जर लागला तर, नाही तर मग नाही. फक्त एक मला वाटतं की जेवढं आपण बाहेरचं ठेल्यावरचं किंवा असं हॉटेलमधलं वगैरे खातो ना तशी टेस्ट तर सेम येत नाही. किती छान चांगलं बनवा, पण ती एक मजा असते ना बाहेर जाऊन असं आयतं खाण्याची, ती येत नाही. कारण की आपण स्वतःच बनवायचं स्वतःच खायचं, मग त्यात काय एवढा इंटरेस्ट येत नाही. हो, पण जर कोणी बनवून घालणार असेल तर खायला इंटरेस्ट येतो. तर चला, आता स्टफिंग पूर्ण रेडी झालं. याला थंड करते सुरुवातीला आणि त्यानंतर मग जेवायच्या वेळेसच मस्त गरमागरम वडापाव बनवूयात.
बटाट्याचं स्टफिंग तयार झाल्यानंतर थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवलं. तेपर्यंत भांडी वगैरे वॉश करून घेतली आणि त्याचे छोटे असे गोळे बनवून घेतले. बेसन पीठसुद्धा मिक्स केलेलं होतं. पटकन बेसन पिठामध्ये ते घालायचं आणि त्यानंतर मग तळून घ्यायचं. जास्त वेळ लागत नाही. फुल फ्लेमवरतीच ह्या सर्व प्रोसेस करायची, कारण की जे काही स्टफिंग आहे ते ऑलरेडी आपण भाजून घेतलेलं छान आहे, म्हणजे मसाला वगैरे घालून. त्यामुळे मग वेळ लागत नाही आणि पटकन वडापाव जो काय तो होतो. सुरुवातीला चटणी बनवायचा काही प्लॅन नव्हता, पण नंतर विचार केला की चला बनवूयात. थोडंसं बेसन पीठ उरलं होतं, मग त्याचेच थोडंसं असं भजी टाईप काढून घेतलं तेलामध्येच आणि मिक्सरमध्ये थोडीशी लसूण आणि जी काही आपल्या लाल मिरच्या येतात ते टाकून छान अशी चटणी तयार करून घेतली. त्याची काही रेसिपी वगैरे शूट करत बसले नाही, नाहीतर व्लॉग खूपच मोठा झाला असता. तर अशा पद्धतीने वडापाव छान फ्राय झाल्यानंतर चटणी, कांदा, त्यानंतर हिरवी मिरची आणि गरमागरम असे वडापाव मस्त असे एन्जॉय केले आणि एकही राहिला नव्हता यातले. आम्ही दोघांनी मिळून सर्व फस्त केलेले होते. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी वगैरे ते मला नक्की कमेंट करून सांगा. डिटेलमध्ये दाखवता तर नाही आली, पण ओरली मी सांगण्याचा प्रयत्न केला. होप सो की तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. आता तुम्ही पाहिलं असेल की मस्त अशी साडी घालून मी वडापाव वगैरे बनवत होते, पण 2 तासापेक्षा काही साडी जास्त कंटिन्यू झाली नाही, कारण की मला स्टिच विथ अश्विन या चॅनलसाठी व्हिडिओ शूट करायचा होता. तर तिथे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी अपलोड करते ब्लाऊजचं, जर तुम्ही पाहिलं असेल तर. आणि कोणाला जर शिवणकामाची आवड असेल किंवा शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही आपल्या त्या चॅनलला सबस्क्राईब केलं तरी चालेल. इथे स्क्रीनवरती सुद्धा मी जो काही आपला चॅनल असेल त्याचं नाव मेन्शन करेल आणि त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या चॅनलची लिंक सुद्धा देईल. जर तुम्हाला आवड असेल तर नक्की तुम्ही त्या चॅनलला व्हिजिट करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा. तर आता वडापाव वगैरे जेवण वगैरे झालं आणि म्हटलं चला त्या चॅनलसाठी व्हिडिओ शूट करूयात. खूप साऱ्या मैत्रिणी होत्या ज्यांना की शिकायची इच्छा होती, पण काय होते माहिती का, सर्वच एकटीने जर मॅनेज करायचं म्हटलं ना तर सर्व गोष्टी मला होत नाही पॉसिबल. आता राम घरी गेला 2-3 दिवसासाठी, तर म्हटलं चला आता व्हिडिओ तिथे टाकायला शूट करूयात. आणि त्यानंतर मग फोर्टक्स ब्लाऊजचं मी कटिंग जे काय आहे पेपर कटिंग ते तिथे शूट केलंय आणि आता लाईव्हच करायचंय, कारण की एडिट करून पटकन शूट करून तिथे जर अपलोड केलं तर मग नंतर मला कम्युनिटी वगैरे टाकून म्हणजे त्यांना सांगता येईल की व्हिडिओ आलेला आहे असं. तर या पद्धतीने होणार आहे. आता मी थोडीशी झोपणार आहे, कारण की कंटाळा सुद्धा खूप आलाय. दुपारचे काही जास्त वाजलेले नाही, 10:30-11 वाजले आहेत, पण रात्री झोपायला लेट झालं होतं. व्हिडिओचं जर एडिटिंग करायचं म्हटलं ना 3-4 तास कसे जातात ते कळत नाही. त्यामुळे मग ते व्यवस्थित एडिट करणं, त्यानंतर मग थंबनेल बनवणं, त्यानंतर मग डिस्क्रिप्शन बॉक्स लिहिणं, हे सर्व गोष्टी असतात. मग बराच वेळ जातो एडिटिंगमध्ये. सर्व क्लिप पाहणं, तरी सुद्धा मी एवढं तामझाम काही करत बसत नाही. जसं मला पॉसिबल होईल तसं एडिट करते आणि टाकते. त्यानंतर ब्लाऊजचं काम सुद्धा करायचं, पण मला वाटत नाही आज ब्लाऊजचं काम काही होईल. फक्त जे 2 टॉप होते ते एक मी फिटिंग करून ठेवलेत, कारण की त्यांना पाहिजे होते. या व्यतिरिक्त मग जो काही ब्लॅक कलरचा ब्लाऊज मला शिवायचा होता, कारण की त्यांनी बरेच दिवस झाले सारख्या फोन करतायत की ब्लाऊज झालाय का नाही, तर तो सुद्धा मला शिवायचा, पण त्याचा अस्तर सुरुवातीला मला घेऊन यावं लागेल. तर पाहूयात आता. दुपारी 4 नंतरच मी खाली जाईल, कारण की ऊन बरंच झाले. आता 10-10:30 वाजले असले तरी ऊन खूप लागते. त्यामुळे भरपेट असं जेवण झालंय. वडापाव छान झाले होते, पण मीठ थोडंसं ना कमी झालं होतं मला असं वाटतंय. यांना तर तसं काही जाणवलं नाही, पण मला थोडंसं वाटलं की मीठ कमी होतं. थोडंसं मीठ जास्त असेल की चव वगैरे चांगली लागली असती. तर असं आहे दुपारचं रुटीन. आता झोपणार आहे. जर तुम्ही पाहिलं असेल ना या आधीचे ब्लॉग, मी कधी दुपारची झोप वगैरे घेत नव्हते, पण आता दिवस मोठा झालाय आणि कंटाळा सुद्धा बराच येतो मला. तर असं काहीसं आहे. आणि मला तुळशीबागमध्ये सुद्धा जायचंय. तुळशीबागमध्ये नाही पण रविवार पेठेमध्ये जायचे, कारण की जे काही ब्लाऊजच्या पॅटर्नची मला ऑर्डर आहे ना त्या खूप दिवसापासून पेंडिंग आहे. त्या ताईन ते सारखं मला विचारतायत की तुम्ही पॅटर्न सेल करायचं बंद केलं का. तर मी बंद केलेलं नाही, पण नेमकं काय झालंय की जो काही पेपर मला प्रॉपर पाहिजे पेपर पॅटर्नसाठी तो काय मला इथे भेटत नाही. त्यासाठी मला रविवार पेठेमध्येच जावं लागेल. तिथे एका शॉपचा ॲड्रेस मी घेतला, यूट्यूबवरूनच एक ब्लॉगर आहे त्यांच्याकडून. तर तिथे जाऊन मी व्यवस्थित तो ॲड्रेस वगैरे पाहिला आणि जो काही पेपर लागतोय तो सुद्धा घेऊन येईन. ऑफलाईन क्लास सुद्धा मी बंद करून टाकलेत, कारण की मला असं वाटतंय की ऑफलाईन क्लास, त्यानंतर मग शिवणकाम, यूट्यूबचे व्हिडिओ, घरातले दोन्ही भांडी, सर्व काम असतील, झाडू पोचा सर्वच करायचं. आणि ही सर्व कामं मी एकटी करते आणि त्यामध्ये रामची जबाबदारी. यामुळे मला असं वाटतंय की मला ना खूप जास्त हेक्टिक होते आणि रामकडे प्रचंड दुर्लक्ष होते. त्यामुळे मग मी क्लास पूर्णतः बंद केलेत. जे तिघींचे मला ॲडव्हान्स आले होते त्यांचे सुद्धा पैसे मी पाठीमागे देऊन टाकलेत, कारण की मला असं वाटतंय की ती जी 2,000 जी अमाऊंट आहे ना ती जर तिघींची मिळून जर तुम्ही ठरवलं की 6,000 अमाऊंट आहे, पण त्याचऐवजी जर मी 6,000चे जर एक वीकली ब्लाऊज शिवले ना तेवढ्या अमाऊंटमध्ये माझं एका आठवड्यातच 6,000 होतात. त्यामुळे मग मला ते असं वाटतं की क्लासमध्ये 2 तास घालण्यापेक्षा, त्यांना संपूर्ण अटेन्शन देण्यापेक्षा माझं इकडं ब्लाऊजचं काम चांगलं होतंय. तर मला ॲक्च्युली ना शिकवण्याची खूप आवड होती सुरुवातीपासून, त्यामुळे मग मी स्टिचिंगचा क्लास स्टार्ट केला होता. आता बंद केलं असं म्हणणार नाही पूर्णतः, पण पाहूयात. आता रामचा जोपर्यंत त्याला प्ले ग्रुपमध्ये वगैरे टाकत नाही ना तोपर्यंत मी घेणार नाही. आणि नंतर माझाही प्लॅन चेंज झाला तर क्लास वगैरे मी काहीतरी जॉईन करेल.
तर असं सर्व आहे. त्यामुळे आता ऑनलाईन क्लास तर आपला स्टार्ट झाला आहे, फक्त ऑफलाईनचा अजून काही नक्की नाही आहेत. पेपर पॅटर्नसुद्धा मी सेल करणार आहे, पण मला प्रॉपर असं पेज जे काय आहे कार्डशीट पेपर म्हणा किंवा बाकीचं जर एका साईडने थोडंसं शाईनवालं आणि प्लेनवालं असेल तरच मी घेणार आहे, अदरवाईज मग ते स्किपच करते. पाहूयात आता कसं होतंय. नाहीतर मग व्यवस्थित क्वालिटी वगैरे जर नाही पोहोचली ना मग कस्टमर सुद्धा नाराज होता आणि आपल्याला सुद्धा वाईट. जेव्हापासून आम्ही इथे राहायला आलो ना तेव्हापासून ही 4च झाडं माझ्याकडे आहेत. कित्येक वेळा मी जरी गावाला गेले 4 दिवस जरी राहिले ना तरी सुद्धा ह्या झाडांना काहीच होत नाही. आणि त्यामधली जी तुळस आहे ना त्यातली बिया इतर कुंड्यात पडतात आणि 4ही कुंड्यामध्ये तुम्हाला तुळस उगलेली दिसल. ते पाहून ना मला खरंच खूप नेहमी छान वाटतं आणि हिरवगार असं छान ही 4च झाडं दिसतात. मला माझ्या डेलीच्या रुटीनमधून एवढा वेळ नसतो, त्यामुळे मी झाडांची काही जास्त केअर वगैरे मला घ्यायला जमतच नाही आणि मी जास्त लावत पण नाही. असं वाटतं नको, कारण की ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत यांना स्वतःला त्यांचं दुःख काही सांगता येणार नाही. त्यामुळे आपल्यालाच ॲज अ ह्युमन बिंग म्हणून त्यांना समजून घ्यावं लागतं. जे मोगऱ्याचं झाड आहे ना त्याला लावून 1 वर्षानंतर आत्ताशी 2 फुलं आलेत आणि छान वाटते. बहुतेक तरी उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात जास्त येतात, कारण की जेव्हा पण मी माहेरा होते ना त्यावेळेस आमच्याकडे मोगऱ्याची खूप जास्त झाडं होते. त्यामुळे त्यातलं बऱ्यापैकी मला माहिती आहे आणि छान वाटतात. आता 4ही झाडं टवटवीत झाले. तर आता सकाळपासून हा 3रा ड्रेस आहे. सकाळी साडी घातली, त्यानंतर परत जो आपला स्टिच विथ अश्विनी चॅनल आहे त्याच्यासाठी तो रेड कलरचा ड्रेस घातला आणि त्यानंतर आता परत ह्या रेग्युलर ड्रेसमध्ये आले, कारण की आता मी शिवणार आहे ब्लाऊज. सकाळी 5:30ला मी उठले होते. त्यानंतर मग सर्व काम वगैरे आवरलं, स्वयंपाक वगैरे सर्व ह्या सर्व गोष्टी झाल्या आणि त्यानंतर मग मी ते व्हिडिओ कंटिन्यू व्हिडिओमध्येच होते. तर सांगू ना, ज्यावेळेस मी बाकीचे यूट्यूबरचे व्हिडिओ पाहायचे किंवा बाकीचे व्लॉगर होते त्यांचे व्हिडिओ पाहायचे त्यावेळेस मला असं वाटायचं काय नाही, इझी आहे, थोड्याशा क्लिप शूट करायच्या, एडिट करायचं, थंबनेल चिपकायचं आणि काम झालं. तर असं नाही आहे. सकाळपासून इतका प्रचंड वेळ गेला आणि अक्षरशः माझे डोळे ना आता दुखायला लागलेत. आता मी रिफ्रेश टीयरचा जो आय ड्रॉप आहे ना तो डोळ्यात टाकला, थोड्या 5-10 मिनटं पडले आणि त्यानंतर मग आता ब्लाऊजचं काम घेतलंय, प्रेस वगैरे केले. अस्तर आणायला खाली गेले होते, अस्तर वगैरे घेऊन आले आणि आता बाकीचं काम केलंय, म्हणजे प्रेस वगैरे करण्याचं. आणि आता डायरेक्टली स्टिचिंगला बसणार आहे. 2 ब्लाऊज जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत मी चहा सुद्धा घेणार नाही असं ठरवलंय. तर चला आता पटकन कोणते ब्लाऊज घेतले ते तुम्हाला दाखवते आणि स्टिचिंगला सुरुवात करते. व्हिडिओचं काम करून खरं तर आज मला 2 ब्लाऊज स्टिच करायचे होते, कारण की दुपारचे बरेच वाजले असतील, 1-2 तरी वाजले असतील तेव्हा मी स्टिचिंगच्या कामासाठी बसले होते. ब्लॅक कलरचा वेल्वेटचा ब्लाऊज होता आणि तो थोडासा थिन असल्यामुळे ना शिवायला जरासा अवघड जात होतं. 3 ते 3.5 तास लागले तो एकच ब्लाऊज मला कंप्लीट करायला. मागच्या वेळेस रविवार पेठमधून हा मी एक धागा आणला होता पायपिंगसाठी. तर म्हटलं चला आज उत्साहात मस्त याचा वापर करून पाहूयात नक्की वर्क करतोय का नाही. आणि त्यात वेल्वेटचा ब्लाऊज मी थोडासा एक्सपेरिमेंट करायला चुकले, कारण की अदर जर कोणतं फॅब्रिक असतं तर मला एक्सपेरिमेंट करायला सोपं गेलं असतं, पण वेल्वेटचा कपडा ऑलरेडी खूप सरकत होता त्यामुळे पायपिंग काही व्यवस्थित जमली नाही. मग शेवटी थोडंसं राग व्हायचा की मी ते सोडून दिलं आणि माझी जी रेग्युलर पायपिंग आहे तीच चांगली मला असं वाटलं आणि ह्या सर्व जो काही कांड करायचा होता मला त्याचा मी तो विषय तिथं स्टॉप केला आणि बाकी सर्व काम जे आहे ते तसंच राहिलं आणि याच्याच मी नाती लागत बस. तर फायनली आत्ताशी ब्लाऊज शिवून झाला आहे. घड्याळात पाहू शकता संध्याकाळचे वाजले 6, पण 6 वाजल्यासारखं अजिबात सुद्धा वाटत नाही. एकदम ऊन आहे बाहेर आणि दिवसभर इतकं वारं वादळ सुटलेलं आहे ना. हा जो मेन डोअर आहे ना मी ओपन ठेवते, चांगला उजेड आतमध्ये यावा शिवण्यासाठी यासाठी, पण नेमकं आज इतकं जास्त वारं होतं की एकदम अंधारात मला असं शिवावं लागलं आणि बल्ब जर ऑन केला तर खूप जास्त गरमी होत होती. त्यामुळे असंच पाहत मी शिवला. आणि हा ब्लाऊज शिवण्याचं कारण म्हणजे हा कलर होता ब्लॅक, आणि जर डार्क कलर असेल ना संध्याकाळच्या वेळी शिवायला खूप जास्त त्रास होतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते जी मला रिअलाइज झाली ती, की जेव्हा पण मला ब्लाऊज शिवायचा असतो ना, एखादा कस्टमर फॉर एक्झाम्पल XYZ कस्टमर आहे आणि त्याला जर पहिल्यांदाच माझ्याकडे ब्लाऊज शिवायचे ना, ते वेल्वेटचा कपडा माझ्याकडे घेऊन येतात की कशा पद्धतीने शिवताय, पाहूयात तुम्ही ब्लाऊज व्यवस्थित शिवताय का नाही किंवा मला फिटिंग वगैरे कसं बसते, त्यानंतर मग मी दुसरा ब्लाऊज देईल. अशी माझी परीक्षा बघतात काय मला हेच कळत नाही. आणि कधी कधी असं पण वाटतं की वेल्वेटचा ब्लाऊज शिवण्यामध्ये मी काय प्रो झाली होती काय, कारण की सुरुवातीला जेव्हा मी रील्स अपलोड करायला चालू केलं होतं ना त्यावेळेस एक वेल्वेटचा ब्लाऊजचा व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ पण टाकला होता. तर त्यावेळेस तो मी व्हॉट्सॲपला आणि इतर इंस्टाग्राम मीडियाद्वारे पण शेअर केला होता. तेव्हापासून ना वेल्वेटचा कपडाच माझ्याकडे शिवायला येतोय आणि मला आता इतकं जास्त बोर झालं ना वेल्वेटच्या कपड्यानी. आणि आज तर हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज, वेल्वेटमध्ये पण क्वालिटीमध्ये फरक असतो, काही थिन असतात, काही एकदम थिक असतात किंवा थोडेसे टोचतात अंगाला, असे सुद्धा वेल्वेटचे कपडे असतात. तर त्यातलाच हा कोणता प्रकार होता माहीत नाही. ब्लॅक कलर म्हणजे इव्हन सगळ्यावरती चालून जाईल, पण शिवायला इतका जास्त त्रास झाला ना. आणि त्यामध्ये स्लीव्ज कमी पडली होती त्यामुळे जोड हे त्या गोष्टी बऱ्याच राहिल्या. वेल्वेट कपड्याची एक खासियत मला खूप आवडते, पन्ना खूप लांब असतो त्यामुळे व्यवस्थित त्याच्यावरती बसतो. आणि थोडासा कपडा उरलाय तर मी त्यांना देईल, कारण की ते असे कपडे जमा करतायत, माहीत नाही त्यांना देवासाठी वस्त्र वगैरे बनवायला काहीतरी लागते. तर हा ब्लाऊज मी फायनली तयार केला आहे. गोल्डन कलरची पायपिंग त्यांनी सांगितली होती. त्यांचा 5 ते 6 ब्लाऊज त्यांच्याकडे माझ्याकडून शिवून झाले असतील.
आणि फिटिंग वगैरे त्यांना चांगली बसते, त्यामुळे मग ते टाकतात ब्लाऊज वगैरे शिवण्यासाठी. तर हा वेलवेटचा ब्लाऊज शिवत होते, मला आधीच वैताग आला होता. त्यात दुसरं कस्टमर येऊन त्यांनी पण वेलवेटचा ब्लाऊज दिलाय शिवायला. आता मी तुम्हाला दाखवते. पिंक कलरचा दिलाय त्यांनी आणि हा होता ब्लॅक कलरचा. त्यांनी बरेच दिवस झाले म्हणजे महिला दिनाच्या आधीपासून त्यांनी माझ्याकडे दिला होता, पण हात काय लागतच नव्हता. आता मी काम उरकत घेते, कारण की गुढीपाडवा येईपर्यंत माझं घरातलं काम पण झालं पाहिजे आणि माझा स्वतःचा ब्लाऊज पण मला शिवायचे. गुढीपाडव्याला आता माझ्याकडे एक पण नवीन साडी नाही आहे आणि त्यामध्ये आता गुढीच्या साड्या शिवायची सुद्धा मी ऑर्डर घेते, त्यामुळे त्या पण मला कंप्लीट कराव्या लागतील. आज मी सहज व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं, म्हणलं चला की किती ऑर्डर भेटतात किती नाही पाहूयात. पण 4 ऑर्डर रिसीव्ह झाल्यात, तर त्या पण आता कंप्लीट करणार. उद्या शिवल्यानंतर तुम्हाला दाखवते की कसं शिवते काय. त्याच्यासाठी ना मी स्पेशल अशी गडवाल किंवा सिल्कमधून एक पैठणी विकत आणलेली आहे, ज्याची की मला गुढीची साडी शिवायची आहे. पण मला असं झालं की ती साडी मला इतकी आवडली नाही की कट करू की नको असं झालं होतं. पण चला लेट्स सी आता काय करूयात. मला वाटत नाही गुढीच्या साडीमध्ये एवढं परवडेल किंवा काय होईल, कारण की फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझा. आणि इथं बायका 200 रुपये ब्लाऊजची शिलाई द्यायला इतकी कामकूस करतात. मग ते गुढीच्या साडीचं कसं होईल, कारण की मी ॲडव्हान्स घेतल्याशिवाय कोणाचे स्टिच करणार नाही हे ठरवले. ज्या चौघींची ऑर्डर मी घेतली त्या माझ्या ओळखीच्या मैत्रिणी चांगला, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही. तर चला ते नंतर सांगते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तर अशा कलरचा ब्लॅक कलरचा ब्लाऊज शिवलाय, ज्याला की पायपिंग गोल्डन कलरचीच केली आहे. दोरी वापरून मग मी पाहिलं असेल तुम्ही पायपिंग करत होते, पण अजिबात व्यवस्थित जमत नव्हतं आणि वेलवेटचा कपडा होता, त्यामुळे दोरी पण व्यवस्थित बसत नव्हती. ते सगळी झंझट मी काढून टाकली आणि डायरेक्टली जसं माझी गोट करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने गोट केलाय. तर हा होता ब्लॅक कलरचा ब्लाऊज आणि हा त्यांचा मी आधी शिवला होता तर रेड कलरचा. त्यांनी घातला पण नाही अजून, इथंच मापासाठी ठेवून गेला. त्यांना खूप आवडला होता फिटिंगमध्ये, तर म्हटलं या मापावरती शिवा. तर अशा पद्धतीने हा पण शिवलेला होता. वेलवेटचा ब्लाऊजची शिलाई ना काही ठिकाणी खूप जास्त घेतात, कारण की शिवायला त्रास होतो, पण मी आहे त्या शिलाईमध्येच रेटमध्ये शिवून देते. तर असा होता. हा पण छान आहे आणि तुम्हाला जो काही पिंक कलरचा आता कस्टमर येऊन देऊन गेलेत ना तो पण दाखवते आणि त्यानंतर मग ब्लॉगचा एंड करूयात आपण. तर हा ब्लाऊज मी प्रेस वगैरे करून ठेवला, आता शिवते का नाही पाहूयात. याची ब्लाऊजची जी काही बॉर्डर होती ना ती मला खूप आवडली होती, खूप सुंदर दिसते आणि कलर सुद्धा डिसेंट आहे, छान आहे. संध्याकाळच्या वेळेस जर वेळ भेटला ना व्हिडिओ वगैरे एडिट करून तर नक्की शिवेल. आणि आत्ता ज्या कस्टमरने ब्लाऊज दिलाय तर त्यांचा हा पिंक कलरचा आहे आणि हा सुद्धा वेलवेट आणि फर्स्ट टाइमच त्या घेऊन आल्यात. आता पाहूयात स्टिच वगैरे केल्यानंतर शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. तर चला आता घरातलं कामावरती सुरुवातीला चहा घेते, पण त्याआधी ना हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आता माहीत नाही किती मोठा होतोय, तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. एवढं काही खास नव्हतं आजच्या ब्लॉगमध्ये, पण तरी पण म्हटलं चला एक डेली रुटीन म्हणून शेअर करूयात. तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.